युद्ध पेटलंय इराण आणि इस्रायलमध्ये, पण त्याची दग बसणार आहे तुमच्या आणि आमच्या खिशाला. पेट्रोलचे भाव आता 150 रुपयांच्या पार जाणार का? तुमच्या ताटातील भाजी आता महागणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा व्यापार समुद्रातच अटकणार का? मित्रांनो, इराण आणि अमेरिकेचा संघर्ष आता अशा वळणावर आलाय जिथे भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. भारतावर हा युद्धाचा नेमका काय परिणाम होणार आहे? कतारने आता आधीच इशारा दिलाय की जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर कच्च्या तेलाचे भाव $150 प्रति बॅरल जाऊ शकतात. आता ह्याचा थेट संबंध तुमच्या पेट्रोल पंपाशी आहे, कारण कच्च्या तेलाचे भाव वाढले तर भारतात पेट्रोल डिझेलचे दर खूप वाढणार आहेत. जर कच्च्या तेलाचे भाव वाढले तर भारतात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडतील. पण खरी चिंता वेगळीच आहे. जपानकडे स्वतःचा 260 दिवसांचा तेलाचा साठा आहे, पण भारताकडे जमिनीखाली फक्त 25 दिवसांचा साठा शिल्लक आहे. जर समुद्र मार्ग बंद झाला तर महिन्याभराच्या आत भारतात इंधनाचा तुटवडा पडू शकतो. डिझेल महागलं तर ट्रकचा वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम भाजीपाला, धान्य आणि किराणा मालाच्या किमतीवर होतो. म्हणजेच युद्ध जिथे महागाई तिथे, असं म्हणायला हरकत नाही. वळूया समुद्राकडे. जगातील 25% व्यापार इराणच्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून जातो. इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. जर हा मार्ग बंद झाला तर भारताचा 25% व्यापार पूर्णपणे विस्कळीत होईल. भारताला आपला माल युरोपला पाठवण्यासाठी केप ऑफ गुड होप म्हणजेच संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावं लागेल आणि भारताला तब्बल $30 अब्ज नुकसान सोसावं लागेल. एवढंच नाही तर जगातील 20% LNG पुरवठा ह्याच मार्गातून होतो. हा पुरवठा थांबला तर खत कारखाना उत्पादनावर परिणाम होईल आणि पर्यायाने आपली शेती संकटात येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल 23,000 भारतीय नाविक या युद्ध क्षेत्रात अडकले आहेत, ज्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अशा वेळी भारत काय करतोय? भारत सध्या रशियाकडून स्वस्त दरात तेल घेतोय, पण हे युद्ध लांबवलं तर हे पुरेसे ठरणार नाही. आपल्याला आपले तेल साठे दुप्पट करावे लागतील. 2021 पासून रखडलेले स्टोरेज प्रोडक्ट आता युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची गरज आहे आणि आपल्याला केवळ रशिया किंवा अमेरिकेवर अवलंबून राहून चालणार नाही, तर दक्षिण कोरिया सारख्या देशांकडून शिप बिल्डिंग आणि स्वतःची मजबूत लॉजिस्टिक सिस्टीम उभी करावी लागेल. कारण हे युद्ध आपल्याला एकच धडा शिकवते, ते म्हणजे आत्मनिर्भरता. जर आपण स्वतःचे साठे आणि स्वतःचे सागरी मार्ग मजबूत केले नाहीत तर दरवेळी जगाच्या कोपऱ्यात कुठेही ठिणगी पेटली तरी चटके मात्र आपल्याला सोसावे लागतील. मित्रांनो, युद्ध कोणतंही असो, सर्वसामान्याच्या खिशाला लागणारी कात्री हीच खरी शोकांतिका आहे. तुम्हाला काय वाटतं? भारत या संकटातून सुखरूप बाहेर पडेल का, की आपल्याला महागाईच्या मोठ्या लाटेला सामोरं जावं लागेल? कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की सांगा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी एक विचारला नक्की फॉलो करा.